नमन नमन सौ बार नमन, गुरुवर के चरणों में नमन। नमन नमन सौ बार नमन, गुरुवर के चरणों में नमन। तरुवर की छाया से गुरुवर जीवन पथ पर साथ चले, साथ अगर छूटा भी बनकर आशीषों के हाथ चले। नमन नमन सौ बार नमन, गुरुवर के चरणों में नमन। नमन नमन सौ बार नमन, गुरुवर के चरणों में नमन। ऊर्जा निर्माण होते। प्रतिस्पर्धे असेल किंवा खेळाडू असतील त्याच्याबाबत आपण विचार करतो तो कसा असेल आणि आपल्याला काय करायचं आहे, आणि विविध प्रकारचे आपल्यामध्ये असलेले जे सुप्त गुण असतात ते आपण या प्रसंगी, या विविध कार्यक्रमाच्या प्रसंगी दाखवत असतो। त्यातलाच एक भाग म्हणजे वार्षिक क्रीडा स्पर्धा आणि विविध सांघिक आणि मैदानी खेळ। आज आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणारे अध्यक्ष उपस्थित ज्यांचे आहेत ते बाहुली विद्यापीठाचे संचालक, त्याचबरोबर आपल्या एमजी शाह विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री गोमटेश बेडगे सर अध्यक्षस्थानी आहेत। त्यांचं मी आपणा सर्वांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। त्यांनी स्पर्धा 15 तासामध्ये मलेशियाच्या अतिशय आर्द्रता असणाऱ्या हवामानामध्ये त्यांनी पूर्ण केलेले आहे। आज सुद्धा ते कित्येक दिवस गेली 2 ते 3 वर्ष सातत्याने कष्ट करतात, पहाटे 5 ला उठतायत आणि त्यांनी मुंबई मॅरेथॉन असेल, गुजरात मॅरेथॉन असेल, सरदार वल्लभभाई पटेल मॅरेथॉन असेल, अशा ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे। हा जो मलेशियन आयर्नमॅन आहे ना, ह्या एवढ्या मेडलसाठी 15 तास कष्ट करणं तुम्हाला वाटतं काय अवघड आहे? एका तासामध्ये जर आपण रनिंग केलं तर साधारणतः 6 महिन्याला हे करायचं आहे आणि तिला ऍडमिशन लहान वयामध्ये घेऊन तिने डबल वेळा पहिलीमध्ये बसा म्हणून सांगितलं असताना सुद्धा तिने पहिली, दुसरी, तिसरी, चौथी स्कॉलरशिप, TSC परीक्षा सगळ्या टुर्नामेंटमध्ये या मैदानावरती तिनं खेळ खेळलेले आहेत। सगळ्या स्पर्धेमध्ये तिनं बक्षिसं मिळवली। तिच्या गुरुकुलामध्ये अण्णा म्हणून काम केलंय, त्या लायब्ररीमध्ये लायब्ररी म्हणून काम केलंय, प्रयोगशाळेमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून मी काम केलंय आणि त्यानंतर त्यांनी 38 वर्षामध्ये विविध 5 प्रकारचे प्रमोशन घेऊन शिक्षक या पदावर ते सेवानिवृत्त झालेले आहेत। त्या शाळेच्या मागे असणारी केळीची बाग त्यांनी फुलवली होती। याशिवाय तीर्थरक्षा कमिटीचं सर्वेक्षणाचं काम त्यांनी उत्तम प्रकारे केलेलं होतं। त्यांची मुलं आता खऱ्या अर्थानं ते क्रीडा विभाग प्रमुख आहेत आणि आपल्यासाठी सर्वात महत्वाचा जो इव्हेंट होता, जो बोर्ड आपल्या शाळेच्या बाहेर संस्कार सप्ताहाचा, त्याचे ते द्रोणाचार्य आहेत। ते द्रोणाचार्य आहेत म्हणून आपला एकलव्य घडलेला आहे। त्या द्रोणाचार्याला आपण जोरदार टाळ्या वाजवूया। कारण संस्कारनं थंडी असताना 8-9 डिग्री टेम्परेचर असताना सगळे स्नायू आखडलेले असताना सुद्धा भारतातल्या 68 खेळाडूंमध्ये 9व्या क्रमांकाने त्याने उडी मारलेली आहे। काल त्याची उडी 6.28च्या दरम्यान आहे। 6.68 जायची, पण स्नायू आखडल्यानं काही करू शकत नाही आपण। तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी घेऊन जा, त्या दीदीकडूनही घेऊन जा। आज तुम्ही लेफ्टनंट व्हायचं स्वप्न बघा, IAS व्हायचं स्वप्न बघा। स्पर्धा करत विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचा आपण। कुछ करिए बस बस बड़ा बोले, अब कुछ करिए। ओ कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए। हाय कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए। चक दे इंडिया, चक दे।
सुदृढ आणि निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे. त्यासाठी दररोज थोडा वेळ का होईना वेळ काढून व्यायाम करणं खूप गरजेचं आहे, खूप महत्त्वाचे आहे. मग तो व्यायाम कोणताही असो, धावणे असू दे, पोहणे असू दे, वॉटेवर, किंवा कुठलेही मैदानी खेळ असू दे, हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे काय होतं, आपलं मनोरंजन तर होतच होतं, पण शारीरिक तंदुरुस्ती पण वाढते, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते, मानसिक स्वास्थ्यही सुधारतं आपलं, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या अभ्यासावरचं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढतं याच्यामुळे. बाजुओं में दम, धरती हिला देंगे हम. कबड्डी 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 कबड्डी, दे दनादन, बाजुओं में दम, धरती हिला देंगे हम. उड़ते कदम, शोले हैं हम, जलते अंगारे हैं हम. बच के तू रहना जरा रे, चीते आएंगे जो पकड़े झपटके. बच के तू रहना जरा रे, चीते आएंगे जो